कृपया लवकरात लवकर सामना सुरू करावे. पंच, लवकरात लवकर सामना सुरू करा. आलो परत नागूरनगरला गेलो, आगाला पण घेऊन गेलो खायला. बंद केलं होते. काम बोलायचं. मर ए बाबा लवकर लवकर इकडे. हॅलो, पंच, आनंद गोपाल ओके. काही दुखापत? ॲम्ब्युलन्स मागवायची आहे. ओके, चला सामना चालू करा. येस येस. कन्नमोर सुपर सिक्सेस लीग 2026 सीझन 8 फायनल डे. पहिला सामना कायरा 11 वर्सेस सान्विका. चौकार आनंद गोपाल लगातार 2 चौकार मारताना आपल्या संघासाठी नक्की तामनकरता बॉलच्या पाठी होते पण पोचू शकले नाही. अतिशय चपळ असे फिल्डर. क्वालिफायर 2 चा सामना. सुंदर असा फटका पुन्हा एकदा आनंद गोपाल. चौकार.
आपल्या संघासाठी चांगली खेळी करताना आनंद गोपाल, हेच त्याला माहिती आहे. चांगली धावसंख्या उभारली तर हा सामना जिंकू शकतो. सॉरी, हे सुद्धा माहिती आहे की काय राहिलो ना, संघ खूप चांगले गोलंदाज आहेत. काल 47 रन्स डिफेंड केले होते. बॉलिंग युनिट खूप चांगलं आहे काय इलेव्हनचं. तर तेवढंच बॅटिंग युनिट सान्विका इलेव्हनचं सुद्धा चांगलं असता आहे. आणि तेच आनंद गोपाल दाखवताना पुन्हा एकदा चांगला फटका. कौस्तुभ कौस्तुभ बॉलच्या वाटी, चांगली फेकी. 2 धावा कंप्लीट करतील आनंद गोपाल आणि राजन तिवारी. 5 चेंडू 14 धावा. पॉवर प्लेची पहिली ओव्हर, शेवटचा चेंडू. पुकटी, आनंद गोपालवर पुकटी, डॉट बॉल. धावसंख्या झाली 1 ओव्हर 14 रन्स 14. विनर विनर अशी लीग मॅच आहे क्वालिफायर 2 ची. काल आपण बघितलं आयुष 11 लगातार 2 लीग मॅच जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. आता हा सामना बघून आपले सान्विका किंवा कायरा या दोघांपैकी एक संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल. चांगला सामना. बुकटी, आनंद गोपाल और बुकटी, राजन तिवारी, फैजल, संजय खारवा, दिलीप, संदीप. खूप चांगलं असं युनिट. तितकेच चांगलं कायरा इलेव्हनचं सुद्धा. भावेश शेलार, कौस्तुभ, वैशाल सर, स्टेन, पियुष, तामनकर, राम. गावाजलेले सगळे प्लेयर कन्नमवाड, टागोरनगर, गोदरेज परिसरातील एकमेकांशी भिडताना. दुसरी ओव्हर घेऊन येत आहे कौस्तुभ उर्फ कव्वा. नक्कीच एका चांगली ओव्हर टाकावी लागेल. सुंदर असा चेंडू. सचिन लोहेरा, सुंदर अशी फिल्डिंग करताना सचिन लोहेरा आपल्या संघासाठी. एका धावावर रोखलंय सान्विका इलेव्हनला. आनंद गोपालचं वैशिष्ट्य म्हणजे म्हाडामध्ये कामाला आहेत. म्हाडामध्ये दरवर्षी बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार घेतात. फुल टॉस बॉल. चांगलाच फटका खेळला आनंद गोपाल. नक्कीच चांगला फॉर्म घेऊन मैदानात उतरलेत आनंद गोपाल. संदीप भैया कॅप्टन ओनर त्या विश्वासाला तडा जाऊ देत नाहीयेत आनंद गोपाल. एका हाती सगळी धुरा सांभाळली आहे. तसाच आनंद गोपाल नेहमी बोलतो आय एम ब्लॅक सॉरी. तशीच खेळी करताना मैदानावर हॅशटॅग खेल बिंदास KSL 2026 टॅगलाईनचे मानकरी आनंद गोपाल पहिल्याच सामन्यात. हो सुंदर असा फटका, रिव्हर्सचा फटका. आणि तिकडे काय होतंय, रनआउटची संधी होती. जीव धोक्यात घातला आनंद गोपालने, पण वाचलेत. जीवनदान भेटले. आणि बघू शकता कौस्तुभने एक प्लॅन आखलाय. त्या हिशोबाने बॉलिंग टाकतोय की त्याला सगळे लोअर फुलटॉस बॉल टाकायचे. नक्कीच काहीतरी रणनीती केली असेल. भावेश शेलार, कौस्तुभ, वैशाल आंगणे, स्टेन. पुन्हा सुंदर असा फटका कापलाय, पॉइंटला कापलाय आणि बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार. सुंदर अशी फलंदाजी आनंद गोपाल आपल्या संघासाठी करत असताना
मला विचार, मला काय विचारतो, चांगलीच टाकतो बॉलिंग दिली, टाइमपास टाइमपास बॉलिंग टाकतो, मॅचला कधी बॉलिंग टाकताना बघितलं ना, पण इथे असेल तर टाकतो. बोल. हा काय चार चार देऊ डायरेक्ट, कारण की बॉल अर्धा बाहेर. ग्राउंड मध्ये जो ट्रक लागलाय डायरेक्ट तिकडे बॉल गेला तर चौकार घोषित करता येईल, आणि फुलटॉस लागला तर षटकार. बॉल हवेत आहे, राम बॉलच्या खाली, सुंदर असा झेल, थोडा जिगल झाला पण झेल पकडलाय. राजन तिवारी झेल बाद. कौस्तुभ साळवे नक्कीच एक रणनीती आखली होती की एकच लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल टाकण्यात येईल, त्या जाळ्यात फसलेत राजन तिवारी. आणि आता मैदानात उतरतोय फैजल शेख, ज्याने काल पहिल्या सामन्यात फुल धुमाकूळ घातली होती, बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग. चला सामना चालू करायचा. पंच 5 चेंडू 24 धावा. ओव्हर ओव्हर सॉरी, ओव्हर झाली आता पूर्ण. चला पॉवर प्लेचे 2 ओव्हर संपलेत, स्कोर झालाय 24. राजन तिवारी बळी टिपलाय कौस्तुभ साळवेने. कौस्तुभ साळवे सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असतो. चला सामना चालू करायचा. पंच काल सुद्धा आपल्याला खूप विलंब झाला होता. आता प्रत्येक टीमला एक टार्गेट असेल की 40 मिनिटात त्यांची एक इनिंग संपली पाहिजे, नाहीतर आपण पेनल्टी देणार आहे. कमिटीने डिसाईड केले की पेनल्टी देणार. रविवारचा दिवस आहे, संध्याकाळी ग्राउंड भरणार, त्या हिशोबाने पटापट सामने कंप्लीट करायचे. प्रत्येक टीमला ही विनंती असेल की पेनल्टी लागू होईल जर 40 मिनिटात तुमचा एक इनिंग संपलं नाही तर, नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा नोंद घ्यावी, जो ग्राउंड मध्ये ट्रक लागलाय, टप्पा बॉल लागेल तर डायरेक्ट चौकार घोषित करण्यात येईल. फुलटॉस षटकार. नोंद घ्यायची सगळ्या टीमने. चला पुढील ओव्हर घेऊन येत आहेत वैशाल सर, लेजंड खेळाडू, विक्रोलेन्स, अष्टविनायक व्यावसायिक संघ, जे मुंबईतले नावाजलेले व्यावसायिक संघ आहेत त्यात खेळलेले आणि आता सुद्धा खेळणारे वैशाल आंगणे सर. रिव्ह्यू ओरिजिनल डिसिजन काय आहे? वाईट नाहीये. आनंद गोपालने रिव्ह्यू घेतला वाईटचा. डॉट बॉल. बॉलचं पिचिंग बघा. बॉलचं पिचिंग आहे, पिचिंग.
रिव्यू लिया है, डिसीजन दिया है, स्क्रीन पे देखा है, मैच चालू क्यों, मैच चालू करो. त्याला सुंदर असा फटका. पुन्हा एक धाव. आनंद गोपाल चांगली फलंदाजी करत असताना पुढील चेंडू फैजल शेख, मोठं नाव, वाईट चेंडू. फैजलच्या रीचच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न वैशाला सरांचा. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. चौकार. कालचा फॉर्म परत कंटिन्यू करताना फैजल शेख, चांगला रिवर्सचा फटका. वैशाल सरांच्या पुढील चेंडू फैजल साठी. वैशाल सर, सुंदर असा चेंडू. एवढं चांगलं प्रत्युत्तर देताना वैशाल सर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी करत असताना वैशाल सर आपल्या संघासाठी एक लेजंड खेळाडू आहेत, मॅजिक फिंगर ऑफ विक्रोली. त्यांचा बॉल हातातून रीड करण्यास असमर्थ फैजल शेख. रोखून ठेवलंय. चौकार. सुंदर असा फटका. दोन चेंडू निर्धाव काढले होते, पण तेवढे दोन चेंडू चौकार सुद्धा मारलेत फैजलने. चांगलं प्रत्युत्तर देताना फैजल शेखला मोठी खेळी करावी लागेल, आनंद गोपालला मोठी खेळी करावी लागेल. चांगलं बॉलिंग युनिट आहे कायरा 11 संघाचं. ओव्हर झाली, ओव्हर 6 बॉल झालेत. ओव्हर झाली आहे. पहिला डॉट, दुसरा सिंगल, एक वाईड, एक चौकार, परत 2 डॉट, एक चौकार. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 34. 18 चेंडू 34 धावा झाल्यात. धाव फलकावर.
तेच मला बोलतो की एडिशन कधी वेगळं तो काय इनिंग सोड ना. त्याला सामना चालू करायचा आहे. पंच 18 चेंडू 34 धावा. धाव फलकावर. शेवटचे 2 ओव्हर बाकी आहेत फर्स्ट इनिंग साठी. आणि धुरंधर असे फलंदाज धावपट्टीवर आहेत. फैजल शेख, आनंद गोपाल. दोघांमध्ये क्षमता आहे की ते धावसंख्या खूप वेगाने पुढे घेऊन जाऊ शकतात. कालच्या सत्रात आपण बघितलं की 69 ही धावसंख्या सर्वात मोठी होती. आजच्या दिवसात बघूया की फैजल शेख, आनंद गोपाल आपल्या संघासाठी ही धावसंख्या कन्वर्ट मोठ्या धावसंख्येमध्ये करू शकतात का. त्याला सामना चालू करायचा आहे. विनंती असेल, दोन्ही संघाला विनंती असेल, पेनल्टी लावण्यात येणार. 100% पेनल्टी लावणार. दोन्ही संघाला विनंती असेल, सामना चालू करायचा आहे. भावेश अँड कंपनी विनंती असेल, प्लीज सामना चालू करायचा आहे. विनंती असेल. बॉलर पियुष. काल एक लो स्कोरिंग मॅच जिंकली होती. काय राहील. सुंदर असा झेल. स्टेन. सिद्धार्थ वाघमारे उर्फ स्टेन. झेल बाद आनंद गोपाल वैयक्तिक 24 रनांवर खेळत होते. चांगली खेळी करत असताना पियुष यांनी त्यांना तंबूत परतावलेत. चांगला चेंडू टाकलाय. कापायच्या प्रयत्नात स्वतःची इनिंग कापून टाकली आनंद गोपालने. सुंदर असा झेल. स्टेन चपळ आहेत. कदाचित बॉल त्यांना दिसला सुद्धा नाही, पण काय गरज आहे, हात काफी आहेत. पुढील फलंदाज आर्यन पवार. चांगला फलंदाज. चांगली युनिट आहे सान्विकाची. एक पेक्षा एक चांगले धुरंधर संदीप आणि आनंद गोपाल आणि ऑक्शन मध्ये स्वतःच्या टीम मध्ये दाखल केलेत. एक गेला तर दुसरा येतोय, दुसरा गेला तर तिसरा येतोय. पण कायराही तेवढंच चांगलं प्रत्युत्तर देताना आपल्या गोलंदाजीने पियुष पवार आर्यन पवार साठी पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. सुंदर अशी किपिंग प्रतीक यांच्या मार्फत पियुष आणि आर्यन चांगला बॅटल. एकत्र असतात, एकत्र खेळतात. एकमेकांचे क्रिकेटिंग स्किल्स माहिती आहेत, वीक पॉइंट्स माहिती आहे, चांगले ओळखतात एकमेकांचा गेम. आर्यन पवार पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. खोलवर पद्धतीचा चेंडू. राम. बॅटिंगला आर्यन, बॉलिंगला पियुष आणि फिल्डिंगला राम. हे एकत्र खेळणारे, सतत एकत्र असणारे प्लेयर्स आज एकमेकांना भिडलेत. KSSLच्या माध्यमाने आपली टॅगलाईन खेल बिंदास. भावके आम्ही जपतो पण मैदानात नाही, बाहेर. चला पुढील चेंडू. फैजल शेख, पियुष पवार. पुन्हा सुंदर असा चेंडू.
अनस चेंडूवर पोचतील तेवढ्या 2 धाव कंप्लीट केली आहे. फैजल शेख, पियुष पवार रोखून ठेवले पियुषने या ओव्हरमध्ये. फैजल शेख चांगले व्यावसायिक क्रिकेट खेळतात. बॉक्स क्रिकेट बोला, ओरम क्रिकेट बोला. चार चेंडू 37 धावसंख्या झाली आहे. पुन्हा एकदा कौस्तुभ साळवेचा थ्रो बघा, थोडा वाईड होता पण अटेम्प्ट होता की चांगला थ्रो करायचा. लॉंग रीच आहे. आपला सर्कलचा ग्राउंड खूप मोठा आहे, लॉंग रीच आहे. प्लेयर्सना बॉलपर्यंत पोचेपर्यंत आणि चांगली फेकी करेपर्यंत खूप मेहनत लागते. पण कव्वाने खूप जास्त मेहनत घेतली आणि लांबच फेकून टाकला. परंतु सुंदर अशी गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंग मैदानात चालू आहे. 5 चेंडू 39 धावा धावसंख्या वर होते 39ने. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. फैजल शेख, मोठा हल्ला चढवावा लागेल, मोठा फटका करावा लागेल, धावसंख्या मोठी घेऊन जावी लागेल. तेच बोलता बोलता बॉल वर चढलाय पियुष. चांगला प्रयत्न होता, खूप चांगला प्रयत्न होता. स्वतः बॉलिंग करत असताना त्याच वेगात झेल घेण्यासाठी खूप चांगला प्रयत्न केला पियुष. व्हॉट अ बॉलिंग. खूप चांगली अशी गोलंदाजी पियुष आपल्या संघासाठी करून गेलेत. कालच्या पहिल्या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी केली. याही सामन्यात तोच रिदम कंटिन्यू करताना. धावसंख्या 41 सॉरी, 2 धावा शेवट, 2 धावा. KSSL कमिटी जिथे पण असाल ना तिथे स्टेजवर या. KSSL कमिटी, मयूर पाटोळे, कौशल, आयुष साठे पाटी स्टेज बनवलाय, स्टेजवरती या. धावसंख्या झाली 41, 41 धावा धाव फलकावर. चला, पहिल्या सत्रातील शेवटची ओव्हर घेऊन येत आहे पुन्हा लेजंड, आपले लेजंड खेळाडू वैशाल सर. चला, शेवटची ओव्हर नक्कीच कायरा इलेव्हनने थांबून ठेवलंय कुठे ना कुठे. सान्विका 11, एवढे मोठे मोठे फलंदाज सान्विका 11 संघात आपली खेळी दाखवताना. पण तेवढं पण कायरा इलेव्हन संघ आपलं चांगल्या गोलंदाजी युनिटचं प्रमाण देताना इकडे वैशाल सर, आयुष, अनस, कौस्तुभ साळवे खूप चांगले युनिट आहे. तामनकर सुद्धा तिकडे आहेत. स्वतः भावेश शेलार आहेत. 7-8 गोलंदाज या कायरा इलेव्हन संघात सातत्याने खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी फैजल शेख स्ट्राईकवर. फैजल शेखला माहिती आहे ही ओव्हर मोठी करावी लागेल, धावसंख्या मोठी करावी लागेल टीमसाठी. एक चेंडू 42 रन्स, धावसंख्या पोहोचले 42. पुढील चेंडू फैजल साठी. चौकार, 22च्या स्वरूपात चौकार. एज आहे सॉरी, हे काय दाखवतोय पंच.
धावसंख्या झाली 46, 46 धावा. रन्स येणे महत्वाचे आहेत. अरे पहिला सिंगल काढला ना, कन्फ्यूज नका करू रे. तुम्ही तुम्ही तिथे लक्ष द्या मॅच कडे. आमिर शेख आणि छोटे आमिर शेख यांचं इथे स्वागत. धावा कुठूनही आलेले चालतील सध्या सान्विका संघासाठी. पुन्हा एकदा वाईट चेंडू. एक अटॅकिंग अशी फील्ड केली आहे, तुम्ही बघू शकता. प्रतीक पाटील क्लोज किपिंग करताना, तामनकर फर्स्ट स्लिपला उभे आहेत. स्वतःच्या बॉलिंग वरती कॉन्फिडन्स असून त्या हिशोबाने फिल्डिंग लावली आहे वैशाल सरांनी. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. राम राम तिकडे चांगली फिल्डिंग करत असताना 2 धावसंख्या. धावसंख्या 2 ने वाढली आहे 49. तीन चेंडू 49 धावा. पुन्हा एकदा तोच गॅप, तोच चेंडू, तोच फलंदाज, तोच गोलंदाज. वाईट चेंडू आणि 4. पंच डिसिजन कळवा. बॉलिंग वाला रिव्ह्यू. ओरिजिनल डिसिजन वाईड आहे. बॉल आहे बॉल. अंपायर आपला डिसिजन रिव्हर्स करायचा. लिगल डिलिव्हरी. लिगल डिलिव्हरी आहे पण चौकार गेलाय. धावसंख्या झाली 53. 4 चेंडू. 4 चेंडू 53 धावा. धाव फलकावर. अटीतटीचा सामना इथे चालू आहे. फैजल वर्सेस वैशाल सर. चांगला बॅटल मैदानात. पुढील चेंडू फैजल साठी. फटका फसलाय. धावबाद. नाही, दुसरा फलंदाज पाठवा. नक्कीच फटका कुठेतरी फसला होता. झेलबादची संधी. शेवटचा चेंडू. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. वैशाल सर वर्सेस फैजल. अवांतर धाव. वाईट चेंडू. धावसंख्या वाढते. पंचावन्न धावा झाल्यात धाव फलकावर. शेवटचा चेंडू.
डॉट बॉल. एका संघाला एकच रिव्ह्यू आहे, ची नोंद घ्यावी. धावसंख्या झाली 55. कायरवलन संघाला सामना जिंकण्यासाठी 56 धावा करायच्या आहेत. काय झालं? नाही बोलव रे त्यांना, बोलव. काय काय ही मॅच तेच बोलतोय, काय नसतं राहा ना, आठवताना रे येत होते म्हणून आपण बोलवलं ना. चला सामना चालू करायचा आहे. सान्विक 11 फिल्डिंग लावून घ्या. पुढील सामना शिव 11 वर्सेस अंशिका 11. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. रवी गायकवाड वगैरे देवीनगरमध्ये राहतात. त्यांनी आहे ना फ्रूट्स असतात ना ह्याचे धान्याचे वगैरे सकाळी खातात ना आपण डाएटला. आपले मित्र रवी गायकवाड यांनी स्टॉल लावलेला आहे, तर त्यांच्याकडून प्लीज कोणी घ्यायचं असेल तर त्यांच्याकडून घ्यावे. काय ते काय खायला आणले? ते स्प्राउट्स. रवी गायकवाड यांनी स्टॉल लावला छत्री निळी. आपले मित्र रवी गायकवाड यांनी इकडे सर्कलच्या कट्ट्याच्या इकडे हेल्दी ब्रेकफास्ट ची व्यवस्था केली आहे. स्प्राउट्स, कोणालाही ब्रेकफास्ट घ्यायचा असेल, नाश्ता करायचा असेल हेल्दी, तर आपले मित्र आहेत रवी गायकवाड, यांना संपर्क साधा, घेऊ शकता. चला सामना चालू करायचा आहे. सान्विका 11 फिल्डिंग लावून घ्या. टार्गेट आहे 56. कार 11 या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 56 धावा करायचे आहेत. सामना चालू करायचा आहे. सान्विका 11 फिल्डिंग लावून घ्या. सामन्याला खूप विलंब होतोय. विनंती असेल दोन्ही संघाला, नंतर सेमीफायनल आणि फायनलला ओव्हर कमी करण्यात येईल. मग कुठल्याही संघाने कंप्लेंट केली नाही पाहिजे कमिटीकडे की ओव्हर्स का कमी केले.
आर सांग. भाऊ चावी तुझ्या माझ्या गाडीची भाऊ चावी गाडीची माझ्या चावी आहे का तुझ्याकडं शिव 11 आणि अंशिका आपल्या सामन्यासाठी तयार राहायचंय आणि टॉस साठी स्टेज जवळ यायचंय. चला सान्विक 11 फिल्डिंग लावून घ्या. तुम्हाला मी वारंवार सांगतोय बॅट्समन सुद्धा मैदानात आलेत. सहकार्य करा विनंती असेल. चला सुंदर असा सामना क्वालिफाय 2 चा सामना. जो संघ हा सामना जिंकेल त्याचा प्रवेश सेमीफायनल मध्ये. कायरा 11ची फलंदाजीची धुरा हाताळण्यासाठी मैदानात उतरलेत भावेश शेलार आणि सिद्धार्थ वाघमारे उर्फ स्टेन. चांगली सलामीची जोडी. भावेश शेलार व्यावसायिक खेळाडू, उत्तम असे खेळाडू. तुम्ही इंस्टाग्रामवरती त्यांचे रील्स नेहमी पाहत असाल. टेनिस क्रिकेटमधले एक फेमस असं व्यक्तिमत्व भावेश शेलार. काय राहिलं संघासाठी त्यांना सुद्धा एक चांगली खेळी करावी लागेल. खूप चांगला असा हा बॅटल फैजल शेख वर्सेस भावेश शेलार. कालच्या सामन्यात फैजल शेख चांगली गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. एका हाती विजय मिळवून दिला होता. आज सुद्धा तशीच कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. चला सामना चालू होतोय. पहिला चेंडू पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिला चेंडू सुंदर असा फटका पण आपले आनंद गोपाल द वॉल तिकडे उभे. पण पाहू शकता मैदानात राजन तिवारी विकेटच्या पाठी. धुरा हाताळताना आनंद गोपाळ, फैजल शेख, संदीप, विक्रम तांबे, प्रसन्ना पाटील, दिलीप, संजय खारवा, आर्यन पवार. खूप चांगला असं युनिट, खूप चांगली अशी टीम. त्यांना सुद्धा माहिती आहे या मॅचचं इम्पॉर्टन्स. हा सामना जिंकायचा आहे, सेमीफायनल मध्ये एंट्री घ्यायची आहे. तेच विरोधी संघ कायरा 11 त्यांना सुद्धा हा सामना जिंकावा लागेल. सुंदर असा चेंडू, फटका फसलाय. सुशील सोनावणे केट्या. मोठा बळी कायरा 11 संघासाठी, मोठा बळी. सिद्धार्थ वाघमारे उर्फ स्टेन डक वरती आउट. फैजल शेखचं वैशिष्ट्य चांगली हाईट, चांगली उसळी देताना त्याच उसळीला स्टेन फसले आणि सुशील सोनावणेसाठी पीनट्स आहेत. ही कॅच एकदम इझी कॅच घेतली आहे. चला पुढील फलंदाज पाठवायचा मैदानात लवकर. पुढील फलंदाज पियुष. एवढी चांगली गोलंदाजी कालपासून पियुष आपल्या संघासाठी करतोय. आता फलंदाजीमध्ये सुद्धा योगदान करावं लागेल. मैदानात दाखल होत असताना पियुष पवार. फैजल नेहमीच हा विकेट टेकिंग ऑप्शन ठरलाय आपल्या टीमसाठी. गेले खूप सीझन KSSL खेळतोय. एक ऑलराऊंडरची भूमिका, मोठा ऑलराऊंडरची, एक रिलायबल प्लेअर नेहमीच फैजल असतो आपल्या टीमसाठी. स्टेनच्या विकेट गेल्यानंतर मात्र आता भावेश शेलार यांना कुठेतरी ही खेळी उचलावी लागेल, चांगली खेळी करावी लागेल. कायरा 11 संघाला जेवढी चांगली गोलंदाजी त्यांनी केली तेवढं त्यांना आता थांबावं लागेल. पुन्हा एक सुंदर असा चेंडू, पियुष पवार. व्हॉट अ शॉट.
प्रसन्ना पाटील चेंडूच्या पाठी आणि तीन धावा कंप्लीट केल्या आहेत पियुष पवार आणि भावेश शेलार यांनी मिळून. पियुषने नक्कीच आपल्या पहिल्याच चेंडूमध्ये दाखवून दिले की तो कितका चांगला फलंदाज आहे. प्रसन्ना पाटील बॉलच्या पाठी होते. प्रसन्ना पाटील एक चप्पल प्लेअर. बॉल कलेक्ट केला, फेकी मारली, पण तेवढ्या 3 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या झाली 3 चेंडू 4 धावा. चला पुढील चेंडू फैजल शेख 22 साठी. सुंदर असा फटका, चौकार. भावेश शेलार ब्रँडेड फटका. चांगला चेंडू टाकला होता फैजल यांनी, पण बॉल चांगला रीड केला आणि पुल केला आणि सक्सेसफुल केला. पुढील चेंडू 22 साठी. पुन्हा एकदा ओ हो काय फटका खेळलाय, काय फटका खेळलाय. षटकार. स्वतः क्रीजवर पडले पण बॉल ग्राउंडच्या बाहेर पडू दिला. काय फटका मारला भावेश शेलार, ब्रँडेड फटका. भावेश शेलार नक्कीच ह्याच खेळीबद्दल आपण बोलत होतो. भावेश शेलार कोणत्या कॅलिबरचा प्लेयर आहे. एक उत्तम असा प्लेयर, उत्तम असा फलंदाज, कॅल्क्युलेटिव्ह माइंड. ग्राउंडवर दाखवत असताना 5 चेंडू 14 धावा धावफलकावर. काय फटका खेळलाय. शिव 11 आणि अंशिका 11 टॉस साठी स्टेज जवळ यावे. शिव 11 आणि अंशिका 11. 5 चेंडू 14 धावा. शेवटचा चेंडू. आपला सोबतचा गडी गमावला, स्टेनचा विकेट गेला, पण भावेश शेलार जबाबदारी उचलली आणि 2 चेंडू मध्ये 10 धावा केल्यात. एक चौकार, त्याच्या पाठी एक षटकार. षटकार जो लगावलाय, शॉट ऑफ द डे. खेळबिंदासचे मानकरी हॅशटॅग खेळबिंदास भावेश शेलार. तेवढं चांगलं प्रत्युत्तर देताना फैजल शेख खोलवर पद्धतीचा चेंडू, निर्धाव असा चेंडू, डॉट बॉल. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 14. त्याला सामना चालू करा, सामना चालू करा. दोन्ही टीमला विनंती असेल की पॉवर प्लेचं षटक आहे, 2 ओव्हर नंतर पाणी वगैरे घेऊन या, आतमध्ये या.
उन्हाळ्याचे दिवस आहेत, खूप ऊन आहे, पण जास्त विलंब करू नका प्लीज, विनंती असेल. चला, पुढील ओव्हर संजय खारवा. टागोरनगर परिसरातील हा एक ऑलराऊंडर असा प्लेयर. अरे वायर घे ना इथे. अरे हा बोर्ड तिकडे घे ना, हा बोर्ड मोठा आहे तिकडे सर. पाठोळे उठ करायचं. वायर अशी पडद्यामध्ये टाक. हा बोर्ड मोठा आहे. चला, संजय संजय पुढील ओव्हर संजय खारवा. एक उत्तम असा गोलंदाज. नक्कीच एक रणनीती आखावी लागेल. भावेश शेलार खूप चांगली खेळी करत असताना आपल्या संघासाठी पियुष पवार त्यांना एवढंच चांगलं सहकार्य देताना धावपट्टीवर. चला, पुढील चेंडू पियुष साठी. वाईट चेंडू आणि एक चोरटी धाव. काय धाव घेतली भावेश शेलार आणि पियुष पवार. ट्रक जाऊ दे, मॅच जरा थांबवा. ट्रक जाऊ दे. कोणत्याही प्लेअर कोणाला दुखापत होऊ नये याची काळजी घ्यावी. अवांतर धाव पहिल्याच चेंडूवर वाईट चेंडू टाकला संजय खारवा यांनी. बॉल निसटला. भावेश शेलारनी संधी साधली आणि एक चोरटी धाव. धावसंख्या 2 ने वाढते 16. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 16. पुन्हा एकदा वाईट चेंडू. संजय खारवा लगातार दोन्ही चेंडू वाईट चेंडू फेकलेत. नक्कीच कुठेतरी प्रयत्न करत असताना त्रिफळा. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. नक्कीच पियुष आला. कॅल्क्युलेटिव्ह गेम चालू आहे भावेश शेलार आणि पियुष पवार यांचा. पियुष पवारला माहिती आहे भावेश शेलार. एक चेंडू 19 धावा. भावेश शेलार स्ट्राईकवर. सुंदर असा सामना चालू आहे मैदानात. संजय खारवा पुन्हा एकदा आणि पुन्हा सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने. प्रेक्षकांना विनंती असेल जे ग्राउंडच्या आतमध्ये त्यांनी प्लीज सहकार्य करा. ग्राउंडच्या बाहेर जायचंय प्लीज, सहकार्य करा. सुंदर असा फटका भावेश शेलार. ब्रँडेड फटका चौकार. हॅशटॅग खेळ बिंदासचे मानकरी भावेश शेलार या सामन्यामध्ये खेळ बिंदासचे मानकरी ठरलेत भावेश शेलार. चांगली खेळी करत असताना. कालच्या पहिल्या सामन्यात त्यांची बॅट थोडी लागली नाही, पण या सामन्यात दाखवून देताना. चला सामना चालू करा. सुंदर असा सामना चालू आहे दोन्ही संघाला. हा सामना
माहिती आहे. ओ सुंदर असा फटका पुन्हा एकदा भावेश शेलार ब्रँडेड फटका षटकार. काय फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट भावेश शेलार. फक्त बॉल मिडल करताना फक्त बॉल मिडल करतायत आणि बॉल किती चांगला ट्रॅव्हल होतोय. एक कॅल्क्युलेटिव्ह माइंडफुल खेळी भावेश शेलार. 29 29 धावा धावफलकावर 3 चेंडू. भावेश शेलारचं व्यक्तिमत्वाचं आहे की शांत संयमी खेळाडू पण आपल्या बॅटीने उत्तर देताना पुन्हा एकदा सुंदर असा फटका. चौकार. भावेश शेलार ऑन फायर. पुढील सामना शिवलेन वर्सेस अंशिका. शिवलेन टॉस जिंकलेत. गोलंदाजी करतील. 4 चेंडू धावसंख्या झाली आहे 33 रन. भावेश शेलार एका हाती हा सामना आपल्या संघासाठी वळवत असताना धावसंख्या झाली 33. टीमची धावसंख्या 33. 22चे वैयक्तिक 25. पुढील चेंडू 22 साठी पुन्हा एकदा विक्रम तांबे चांगली फिल्डिंग करत असताना एक धाव कंप्लीट केली आहे भावेश शेलार. 5 चेंडू 34 धावा. नक्कीच हे षटक खूप महागडं ठरलंय सान्विक इलेव्हन या संघासाठी. संजय खारवा यांच्यावर हल्ला चढवला भावेश शेलार आणि प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स आपण आपण बोलतो टेक्स्टबुक. भावेश शेलार नक्कीच एक उत्तम खेळाडू आहेत. घाटकोपर आणि विक्रोळीमध्ये लहान लहान खेळाडूंना कोचिंग देतात. पुढील भविष्यासाठी त्यांना तयार करत असताना भावेश शेलार आणि स्वतः एक उत्तम खेळाडू उत्तम असे प्लेयर. हो हो पियुष पवार षटकार. षटकार आहे षटकार. आणि प्रत्येक ओव्हर नंतर प्लेयर आतमध्ये येऊ शकत नाही प्लीज. धावसंख्या झाली 40. कॅल्क्युलेटिव्ह गेम चालू होता.
चांगला शॉट्स घेऊन भावेश शेलारला कुठेतरी स्ट्राईक देत होता, पण शेवटचा चेंडूवर त्यांनी हल्ला चढवला, तोही डायरेक्ट षटकार मारला. बॉलर फैजल. पुढील ओव्हर घेऊन येत आहे फैजल शेख. प्रेक्षकांना विनंती असेल थोडं पाठून जायचंय. सामना चालू आहे, युट्यूब लाईव्ह आहे, थोडं सहकार्य करा, थोडं पाठून जावा. KSSL सीझन 8 कन्नमोर सुपर सिक्सेस लीग 2026 हॅशटॅग खेल बिंदास. भावेश शेलार यांना माहिती आहे की हा गेम कसा चालवायचा. जे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बघतो त्याप्रमाणे खेळी करत असताना भावेश शेलार समोर तेवढाच असंख्य मॅन ऑफ द मॅच, असंख्य मॅन ऑफ द सिरीज. फैजल शेख बॉलिंग एंडवर. नक्कीच थोडं दडपण आलंय सान्विका 11 संघावर. पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरला जो हल्ला चढवलाय भावेश शेलार आणि पियुष पवार दोघांनी संजय खारवावर. पुन्हा एकदा पियुष पवार बघू शकता, छोटा पॅकेट बडा धमाका. ओव्हरऑल गुड क्रिकेट. थोडं समजून घ्या. पुढील चेंडू वेगवान असा चेंडू, वेगवान. फैजल शेख तेवढा ताकदीचा गोलंदाज, उत्तम असा खेळाडू. त्याला सुद्धा माहिती आहे की हा सामना जिंकायचा असेल तर मला एक चांगली ओव्हर टाकावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, मला विकेट्स घ्यावे लागतील. पण थोडंफार दडपण सान्विका 11 या संघावर. पुढील चेंडू पुन्हा एकदा काय सुंदर खेळ खेळतोय पियुष आपल्या टीमसाठी. दोन चेंडू, तीन चेंडू, तीन चेंडू, तीन चेंडू, 43 धावा झाल्या. 43. पुढील चेंडू पियुष साठी. हो हो हो, काय फटका खेळलाय फैजल शेख सारख्या गोलंदाजावर हल्ला चढवताना पियुष पवार एक सुंदर खेळी करताना आपल्या संघासाठी चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे दोघांनी. छोटा पॅकेट बडा धमाका. आणि केवढा मोठा धमाका आहे पियुष पवार दाखवताना. पुढील चेंडू फैजल शेख. पुन्हा एकदा सुंदर फटका. फैजल शेख इथे प्रयत्न करत असताना आपल्या संघासाठी पुरेपूर जीव ओतून बॉलिंग टाकताना पण पियुष पवार आणि भावेश शेलार
5 चेंडू 48 धावा. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. एक सेन्सिबल इनिंग. पियुष पवार आणि भावेश शेलार. चेज इज ऑन, बट काय खेळी करत आहे आपल्या टीमसाठी. नक्की दोघांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा. 49 झालाय. 49. काय राहिलं या संघाला जिंकायसाठी? 12 चेंडू 7 धावाची आवश्यकता. नक्कीच कुठेतरी हा सामना एका हाती वळवलाय. पण क्रिकेट हा गेम शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकतो. आपण बघितलंय मागच्या सीझन मध्ये 6 बॉल 3 ची गरज असताना एक सर्कलमध्ये एक वादळ आलं होतं. सुशील सोनावणे नावाचं उर्फ केट्या, एक लेजंड. 6 बॉल 3 समोरच्या टीमला पाहिजे असताना त्यांनी एका हाती एक फक्त धाव खर्च केला होता आणि आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. तेच बॉलर पुन्हा एकदा सान्विका संघात खेळत असताना सुशील सोनावणे. तर आपण बोलू शकतो की सामना अजून संपला नाहीये. आता गोलंदाजी सांभाळतील आर्यन पवार. बारा चेंडू 7 धावा. हा सामना जिंकण्यासाठी चला सामना चालू करायचा आहे. पुन्हा एकदा भावेश शेलार ऑन स्ट्राईक. सुंदर असा फटका. पुन्हा एकदा भावेश शेलार ब्रँडेड फटका. चौकार. त्रेपन्न धावा. धाव फलकावर 53 धावा. सामना जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. कायरा 11 या संघाला काल आपल्या गोलंदाजीने सामना जिंकला. आज आपल्या फलंदाजीने सामना जिंकत असताना कायरा 11. ऑक्शनच्या वेळी जी लढत होती भावेश शेलार, पियुष पवार, स्टेन, तसेच समोर सान्विकामध्ये राजन तिवारी, फैजल, आर्यन, आनंद गोपाल यांना आपल्या टीममध्ये घेण्यासाठी जी लढत होती ती लढत नक्कीच आता मैदानात दिसताना खूप अटीतटीचा सामना चालू असताना पुन्हा एकदा सुंदर असा फटका. भावेश शेलार ब्रँडेड फटका आणि चौकार. या फटक्याने सामना जिंकलाय भावेश शेलार. व्हॉट अ बॅटिंग. भावेश शेलार ऑन फायर. तेवढीच चांगली फलंदाजी पियुष पवार. हा सामना एका हाती जिंकलाय कायरा 11 या संघाने. हॅशटॅग खेल बिंदास. कायरा 11 संघाचं अभिनंदन. हार्ड लक सान्विका. कायरा 11 हा सामना जिंकून सेमीफायनल मध्ये दाखल होत असताना चला शिव 11 फिल्डिंग लावून घ्यायची. पुढील सामना